श्री स्वामी समर्थ। प्रियंका बोलते या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। उद्या आहे पाडवा। पाडव्याबद्दल मला थोडीशी एक कथा माहिती आहे, ते तुमच्यासमोर मी आता सांगत आहे। राजा बली यांनी विष्णूच्या वामन अवतारात दिलेलं वचन या दिवशी पूर्ण झालं, म्हणून विष्णूने त्याला खुश होऊन आशीर्वाद दिला की तू खाली पाताळात त्याला राज्य दिलं आणि त्याला सांगितलं की ह्या दिवशी तू धरतीवरती येऊन तू लोकांना आशीर्वाद देशील, त्यालाच बलिप्रतिपदा असे म्हणतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा दिवस एक प्रेमाचा दिवस आहे। या दिवशी पत्नी आपल्या पतीला आरती ओवाळून त्याची पूजा करतात आणि पती आपल्या पत्नीला एक भेटवस्तू म्हणून दिलं जातं, ह्याला बलिप्रतिपदा असे म्हणतात। आता त्याच्यानंतर येते भाऊबीज। भाऊबीज म्हटलं तर जो यम आहे तो ह्या भाऊबीजच्या दिवशी तो आपल्या बहिणीला भेटायला, यमुना देवीला भेटायला तो तिच्या घरी गेला आणि यमुना देवीने त्याची आरती ओवाळून त्याची पूजा केली व त्याला दीर्घ आयुष्याचं त्याला एक वरदान दिलं, म्हणून यमाला हे दीर्घ आयुष्याचं वरदान त्या बहिणीकडून त्याला प्राप्त झालं। आणि म्हणून आपण हे भाऊबीज हा सण साजरा करतो। त्यावेळेला भाऊ आपल्या बहिणीला काहीतरी वस्तू देतो किंवा भाऊ आपल्या बहिणीचं संरक्षणाकरिता आपण तिला वचन देतो की मी तुझं रक्षण करेन, असं ह्या कथेतल्या गोष्टी आहे, ह्या मी तुम्हाला आता सांगितल्या। आता परत एकदा मी तुम्हाला माझं एक मनातल्या गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे की आता ह्या जगामध्ये काही भाऊ असे असतात की ते आपल्या बहिणीशी बोलतही नाही, हे आपल्या बहिणीकडे जातही नाही। फक्त भाऊच असे नसतात तर काही बहिणीही अशा असतात त्या आपल्या भावाशी बोलत नाही। पण कृपा करून मी ह्या दोघा भावा बहिणींना विनंती करून सांगेन की असं असेल, ज्याने कोणी माझा हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज उद्या भाऊबीजच्या दिवशी आपल्या बहिणीकडून जो भाऊ न गेलेला त्याने आवर्जून जा, कारण की आता असं झालं आहे ना जगामध्ये, आज आपण दिसतोय उद्या आपण कधी दिसू शकत नाही। आपण हे आपल्या ह्या भावा बहिणीचं नातं, हे रक्ताचं नातं आपण का एकमेकांना हे करून कुठल्या रागाने संपवावं, म्हणून राग हा घालून टाका आणि आपल्या बहिणीकडे जावा, तिला थोडीशी माया करा। या बहिणीने भावाला फोन करा आणि हे सगळं तुमच्यामधलं काही वाद असेल तो तिथेच मिटवा।